सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी पहा विठ्ठल बरवा बरवा पहा विठ्ठल बरवा बरवा सुख झाले हो हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवती पुरुषाय तुभ्यं ओम शिविभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरा धुर्णबिंब फलाधरोष्णता पूर्णेन्द्र सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादि सेवितं कपीत जम्बुफलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना
पांडुरंगा करू प्रथम नमाना पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमाना पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरी संताजिया दुसरी करना संताजिया दुसरी करना संताजिया त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु तुका बाबाजी सद्गुरु तुका कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपागारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्री जननी देवाची मस्तक ही पायावरी वारकरी संतांच्या सेवेला गे माऊली म्हणतात की वेळ आली तर आपला देह ठेवण्याची वेळ जरी आली तर देह ठेवा पण आई वडिलांच्या सेवेला कधी विनमुख होऊ नका हे आपल्या जीवनात कर्तव्य पण आमच्या तुकोबऱ्याने दखल घेताना म्हटलं या कर्तव्याला जर का जीव मुकला मग मात्र तुकोबऱ्या म्हणतात
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वळलेली बरं का, हे थोडस कडवट अंशा मागून वाक्य बोलतात. तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मुलांनी तुमचं पुण्यस्मरण पार पाडावा असं जर का वाटत असेल ना, एक वाक्य घेऊन जा. पाठीमागं तुम्ही मुलांना संपत्ती किती ठेवताय याच्यावरती तुमचं पुण्यस्मरण होणार नाही. पाठीमागं मुलांकरता किती मोठा बंगला बांधून ठेवलाय याच्यावरती तुमचं पुण्यस्मरण होईल म्हणून सांगता येत नाही. पाठीमागं मुलांकरता तुम्ही खऱ्या अर्थाने जमीन किती कमवून ठेवलेली यानेही तुमचं पुण्यस्मरण होईल म्हणून सांगता येत नाही. गोड वाक्य घेऊन जा. ज्या खऱ्या अर्थाने आई वडिलांना वाटते की आपलं पुण्यस्मरण मुलांनी पार पाडावा याच्याकरता पाठीमागं मुलांना पैसा नका ठेवू, मुलांना बंगला बांधून ठेवू नका, पाठीमागं संपत्ती ठेवू नका, एवढेही तुमचं पुण्यस्मरण होणार नाही. तुम्हाला जर का वाटत असेल तुमचं पुण्यस्मरण मुलांनी पार पाडावा याच्याकरता पाठीमागं मुलांना तुम्ही विचाराची आणि संस्कृतीची शिदोरी पाठीमागं किती ठेवताय याच्यावरती तुमचं पुण्यस्मरण अवलंबून आहे बरं का. अनेक लक्षात ठेवा. आणि त्यांच्याकडे ही विचाराची शिदोरी दिली तर ते तुमचं पुण्यस्मरण करतात. आणि पुण्यस्मरण जरी अशा मुलांनी केलं तरी तुकोबाराय म्हणतात की मग मात्र ज्यांनी विचाराची आणि संस्कृतीची शिदोरी दिलेली अशा आई बापांकरता तुकोबाराय म्हणतात की त्यांनी शिदोरी दिली म्हणून त्यांनी तुमचं पुण्यस्मरण पार पाडले. मग धन्यता त्यांच्याकडे नाही. धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता खऱ्या अर्थाने मुलांनी जर का आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण पार पाडलं तुकोबाराय खऱ्या अर्थाने काळ सार्थक्य करता सांगितले. का सांगितले? कारण हे जास्त काळ तुमच्या माझ्या हातामध्ये नाही, योगायोगाने प्राप्त झालेली नरदेह दुर्लभ ही सहजासहजी प्राप्त झाली नाही, योगायोगाने प्राप्त झालेली. पण मिळाले किती काळापुरते? फक्त 100 वर्षाचं आयुष्य. पण 100 वर्षाच्या आयुष्यातलं 50 आपलं गेलं झोपेमध्ये. राहिलं किती हातात? किती राहिलं तर ते पण नाही माहिती. 50 फक्त आपल्या हातामध्ये राहिलेले. आता ऐका, 50 मध्ये सुद्धा सगळं आपल्या हातामध्ये नाही. त्यातलं काही दारिद्र्यपणामध्ये, काही दुःखामध्ये, काही रोगराईमध्ये आणि काही संसारामध्ये गेलं. त्यातून खाली धरलं राहिलं फक्त 25. आणि 25 मध्ये सुद्धा काही बारपणामध्ये गेलं. आयुष्य आपलं जास्त हातामध्ये नाही, थोडंच आयुष्य फक्त आपल्या हातामध्ये मिळाले ना. मग त्याच्याकरता एक करा, काळ
जन्म आणि मृत्यू याच्यातून बाहेर पडणे एवढं सोपं नाही. बड्या बाल्यांनी इथे आल्यानंतर प्रयत्न केला पण जन्म आणि मृत्यूच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडली. बड्या बाल्यांना जमलं बरं का. काही काही लोक म्हणतात महाराज आमच्याकडे ऐश्वर्य सत्ता संपत्ती भरपूर आहे पण पैशाच्या माध्यमातून तुम्ही मृत्यूवरती मात करता म्हणून सांगता येत नाही. काही लोक म्हणतात प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठेच्या माध्यमातून तुम्हाला मृत्यूवरती मात करता येईल म्हणून सांगता येत नाही. काही म्हणतात की सत्ता मोठी हातामध्ये आम्ही मृत्यूवरती मात करू. पण एक लक्षात ठेवा, सत्ता संपत्ती ऐश्वर्य प्रतिष्ठा तुम्हा आम्हाला मृत्यूच्या तावडीतून सोडू शकत. एक गोड उदाहरण देऊ, गोड उदाहरण बरं का. काय माहितीये का, माणसाने सत्ता संपत्ती ऐश्वर्याचा कधी अभिमान धरायचाच नाही. दोन उदाहरणं बरं का, दोन उदाहरणं घेऊन जा. दोन उदाहरणं, एक आहे माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि दुसरा आहे लंकापती रावण. काय माहिती का, आयुष्यभर किती पळा श्रीकृष्ण परमात्मा. त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आपलं अवतार कार्य संपल्यानंतर देवाला सुद्धा कायम स्वरूपी राहता आलेलं नाही. देवाला आपली सोन्याची द्वारका सोडून देवाला सुद्धा मृत्यू लोकांचा निरोप घ्यावा. मग मला सांगा, एवढ्या मोठ्या लोकांचं सोनं जर का कामाला आलं आपला एक तोळा, अरे तोळ्याचं पुढे घेऊन बसता, तोळा तिकडे बँकेत ठेवा, तोळा कामाला येणार. बड्या बड्यांना जावं लागलं, येथे राहण्याकरता कोणी आलेलं नाही. देव आला तरी देवाला सुद्धा, मी माझ्या कीर्तनामध्ये असंच म्हटलं बरं का, प्रत्येकाला जायचे. पण एक म्हातारा म्हटलं, म्हणला महाराज एवढी कीर्तनामध्ये भीती घालताय, प्रत्येकाला जायचे, मी नाही जाणार. मी म्हणलं तुझं काय वशील आहे काय? म्हणलं नाही म्हणला महाराज तुम्ही भीती घालू दादा, मी जाणारच नाही. मी म्हणलं का जाणार नाही? ते म्हणलं महाराज मी माझ्या मरणाची तयारी केली. काय तयारी केली? ते म्हणलं महाराज माझ्या घरामध्ये 10 डॉक्टर आहेत. किती डॉक्टर आहेत? किती? ते मला खरं उत्तर द्या. डॉक्टरला तुमचे माझे प्राण वाचवते. वैद्याला सुद्धा तुमचे माझे प्राण वाचवता येत. थोडासा शब्द बदलू का इथे, डॉक्टर वाचवे जीवा. अरे डॉक्टरना जर का तुमचे माझे प्राण वाचवता आले असते, कुणीही देवदर्शनाकरता मंदिरात गेले नसते. तुकोबा पण ते अभिमन्यूचं शरीर पडलेलं पाहून जगाचा बाप अभिमन्यूच्या पुढे रडू लागला. अभिमन्यूचे अश्रू जगाच्या बापाने थांबवण्याचा प्रयत्न केला पण अभिमन्यूच्या डोळ्यातले अश्रू थांबे ना. जगाच्या बापाने विचारलं, अभिमन्यू अरे मरणारे म्हणून रडतोय का? कंठामध्ये प्राण आलेला आहे, शरीर पूर्ण रक्तबंबळ झालेले,
कोणत्याही क्षणी शरीरातून प्राण बाहेर पडणारे, पण तशा अवस्थेमध्ये अभिमन्यूचे शब्द कंठातून फुटले. अभिमन्यू सांगितलं मरणारे मुलं रडत नाही. मग जगाच्या बापाने विचारलं का रडतोय? अभिमन्यूने सांगितलं देवा, ज्यावेळी त्या कुरुक्षेत्रावरती लढत असताना माझा देह या कुरुक्षेत्रावरती पडला. सर्वांनी माझं वर्णन केलं, पण वाईट या गोष्टीचं वाटलं. माझं शरीर मातीमध्ये पडलेलं असताना जयद्रथ आला आणि त्या जयद्रथाने माझ्या पार्थिवाला लाथ मारली आणि हसत हसत निघून गेला. देवा, त्या गोष्टीचं वाईट सांगितलं. अर्जुनाने सांगितलं अभिमन्यू, अरे या जयद्रथाने तुझ्या पार्थिवाला लाथ मारली आणि बाळ तुझा अपमान केला. उद्या सूर्यास्ताच्या अगोदर मी त्या जयद्रथाचा वध करीन. पिता अर्जुनाचे शब्द अभिमन्यूच्या कानावरती पडल्यानंतर अभिमन्यूने सांगितलं पिताश्री, अपमान तरी तुमचा नाही, अपमान माझ्या देहाचा केलेला आहे. पण पिताश्री, त्या अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे. जगाचा बाप उठून उभा राहिला, हातामध्ये सुदर्शन चक्र घेतले. बोला अभिमन्यू, या शेवटच्या घटकाला मी जगाचा बाप तुझा मामा आहे, तुझ्या करता काय करू? अभिमन्यूने जगाच्या बापाकडे पाहिलं, देवाला सांगितलं देवा काही करू नका. तुम्ही जर का माझे मामा असताना तर माझ्या करता शेवटच्या घटकाला हे करा, काय करा? तर त्या अपमानाचा बदला घेण्याकरता मला फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या. किती आयुष्य मागितलं? पाठीमाग आयुष्य किती मागितलं? मरण काळात किती मागितलं? कोणी मागितलं? अभिमन्यूने मागितलं. कुणाकडे मागितलं? जगाच्या बापाकडे. हे ऐका रे, ज्या अभिमन्यूच्या कंठामध्ये प्राण आलेला आहे, शरीर रक्तबंबळ झालेले, कोणत्याही क्षणी शरीरातून प्राण बाहेर पडेल सांगता येत नाही. पण अशा काळामध्ये जगाच्या बापाकडे 3.5 तासाचं आयुष्य मागितलं. जगाचा बाप ज्या अभिमन्यूचा मामा आहे, पण त्या जगाच्या बापाची मान खाली दुखली. सांगितलं अभिमन्यू, मी जरी जगाचा बाप असतो ना, 3.5 तासाचं आयुष्य तू माझ्याकडे लय मागितलं रे. या शेवटच्या घटकाला 3.5 तासाचं आयुष्य लय मागितलं. या शेवटच्या घटकाला तू जर का माझ्याकडं एका क्षणात जरी आयुष्य वाढून मागित असताना, तर ते आयुष्य देण्याची ताकद जगाच्या बापामध्ये सुद्धा. अरे ज्या अभिमन्यूचा जगाच्या बापाकडे वैशाला होता, पण मरणाने घाव घातला. त्या अभिमन्यूचं सुद्धा मरण जगाचा बाप सुद्धा वाचवू शकला नाही. का? आमच्या चोखोबऱ्याने दखल घेतली. चोखोबऱ्याने सांगावा आणि त्याच्या चितेला आग लावली. आणि मग स्मशानभूमीमध्ये बसल्या म्हणतो, अरे ज्यांच्यावरती प्रेम केलं ना, अरे माझ्याकरता कुणीच कामाला आले नाही. अरे ज्या पत्नीवरती प्रेम केलं ती पत्नी मला सोडून गेली. अरे ज्याच्याकरता एवढं मोठं आईपणे संपवलं, त्या मुलाने माझ्या चितेला आग लावली, गेला ना मला सोडून. अरे जी बहीण माझ्या कानाला
माझ्या कामाला आली नाही आणि ज्याच्या खांद्याला खांदा देऊन संसाराचा गाडा ओढला माझा भाऊ सुद्धा कामाला आला नाही का माझं जगामध्ये कोणी नाही आणि त्या स्मशानभूमीमध्ये एकच म्हणतो हा आपल्याला सगळ्या गोष्टी नाथ महाराज म्हणतात तो पिंगळा सांगायचा प्रत्येकाने जाग व्हा रे जाग व्हा काळ प्रत्येकाच्या पाठीमागा हात धुवून लागलेला आहे काळच्या तावडीतून कोणी सुटत नाही काळ एक दिवशी प्रत्येकावरती चढप आणणार आहे जाग व्हा पण काय माहिती का मी मगाशीच बोलून गेलो आपण गोष्टीचं सोंग घेतले आपण काय पिंगळ्याने सांगितलं तरी जाग होण्याकरता तयार
आणि मग नाथांना कडवट राग आला. नाथांनी म्हणा काय बा जरा एकदम सोपं बोलू का. नाथ महाराज म्हणले की हे जर का नाही ऐकलं तर आमच्या बापाचं जाणार येते. तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणणार ते. हा, नाथ महाराज म्हणले की आमचं आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आमच्या तरुण पिढीच्या मुखातून शब्द बाहेर पडतो, बापाने नेमका आमच्या करता केले तरी काय. शब्द सहज उच्चारून जातात, पण शब्दाच्या पाठीमागलं गांभीर्य कधी आमच्या तरुण पिढीच्या लक्षात आलं तर नाही बरं. बापाने आमच्या करता केले तरी काय. हे दादा, अरे बाप काय असतो माहिती का. बाप काय असतो, ज्या दिवशी तो बाप होईल ना त्या दिवशी तुला बाप नावाच्या व्यक्तिमत्वाची किंमत कळेल बरं का. बऱ्याच वेळा बाप आपल्या करता आपल्यावरती रागवतो, बाप बोध करत असतो, बाप उपदेश करत असतो, पण बऱ्याच वेळा आमच्या तरुण पिढीला बापाने केलेला उपदेश आवडत नाही आणि सहज बोलून जातात, सहज बोलून जातात. आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही. हे दादा ऐका रे, ते म्हातारं नाही ते, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ बोलून जात असते, त्याची तळमळ बोलत असते माझ्या अंतःकरणामध्ये मुलाच्या हिताचा विचारही बरं का. कधी कधी आमच्या तरुण पिढीला बाप दिसलाच नाही बरं का. कधी कधी जर का हा बाप जर का डोळ्याने पाहायचा असेल ना तर कधी कधी बापाला न सांगता कधी कधी एखादी शेतामध्ये जा आणि बाप आपल्या करता शेतामध्ये किती काबाड कष्ट करतोय कधीतरी विचार करा. आणि त्या शेतामध्ये कधी कधी नांगर हातात असताना बापाच्या पाठीवरची बनेल फाटलेली असते, पण 70 रुपयाची साधी नवीन बनेल सुद्धा घेत नाही. त्याला बापाचा त्याग म्हटला जातो. अरे नांगर हातात असताना बापाच्या पायातली चप्पल तुटली ना आणि त्या चप्पलीला सुतळीने बांधतो, पण साधी 200-250 रुपयाची नवीन चप्पल सुद्धा घेत नाही. त्याला बापाचं समर्पण, बापाचा त्याग म्हटला जातो. आणि सहज पिढी आमची म्हणते बापाने आमच्या करता केले काय. अरे बापाने केले काय. कधीतरी त्या बापाचं समर्पण बघा ना, कधीतरी त्या बापाचा त्याग बघा. हे ऐका रे, ऐका ऐका ऐका. अरे कारागृहामध्ये जन्माला आलेला श्रीकृष्ण परमात्मा आहे, पण त्याला मात्र गोकुळाला येते. मग त्या कारागृहामध्ये त्या हो फोडून लढणारे तुम्हा आम्हाला फक्त तिथे देवकी माता आठवती, पण माझ्या कृष्णाचा प्राण वाचवण्याकरता यमुना नदीला पूर आलेला आहे.
या पुरामध्ये जर का मी वाहून नाही तर मरण आहे, पण मरण डोळ्यासमोर ठेवून कृष्ण परमात्म्याला वाचवण्याकरता यमुना नदीमध्ये प्रवेश करणारा वसुदेव नावाचा बाप आपल्याला कधी आठवणच नाही. अरे माझा राम 14 वर्षाच्या वनवासाला चाललेला आहे. संपूर्ण अयोध्या रडती. कौशल्य मातेच्या डोळ्यातले अश्रू मात्र तिला अनावर होतात, अश्रू आवरत नाही. तर ऐका रे दादा, राम वनवासाला चाललेला आहे. अरे रामा वनवासाला जाऊ नको, राम वनवासाला चाललेला आहे. मग टाहू फुडून रडणारी कौशल्य माता आपल्याला आठवती. पण माझ्या रामाच्या वियोगामध्ये प्राण त्याग करणारा दशरथ नावाचा बाप आपल्याला कधी आठवलाच नाही. अरे बापाचंही तेवढंच समर्पण आहे ना, बापाचाही तेवढा त्याग असतो, पण बाप कधी दाखवत नाही. बरं का, बाप कधी दाखवत नाही. बापाची काही इच्छा नसते, एकच इच्छा असते, माझा दादा फार मोठा व्हा. म्हणून मी नेहमी बोलतो, आपल्या आयुष्यामध्ये बाप कसा का असा ना पाहिजे हो. ए दादा, बाप आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. जोपर्यंत आपल्या दारामध्ये बापाची चप्पल दिसते ना, आमच्या तरुण पिढी करता वाक्य बरं का, जोपर्यंत दारामध्ये बापाची चप्पल दिसते ना, तोपर्यंत तुमच्या घराकडे कुणी वाईट नजरेने पाहणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या दारामध्ये बापाची चप्पल दिसणार नाही, अख्खं गाव वाकड्या नजरेने तुमच्या घराकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. का? कारण बाप त्या घरामध्ये नाही. बाप मी बोलून नाही. अरे बाप कसा का असा ना, बापाला उठता येत नाही. अरे त्याला बसता येत नाही, नीट हाताने खाता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही. पण मी दादा वाक्य बोलून नाही. अरे बाप अंथरुणावरती पडू नये. अरे अंथरुणावरती पडून असताना बाप कसा का असाना, पण बाप अंथरुणावरती का पडून असताना पण आपल्या दारात बाप दिसला पाहिजे. कारण जोपर्यंत बाप आपल्या दारामध्ये दिसतोय ना, मी बोलून गेलो, गावाची हिंमत होणार नाही तुमच्या घराकडे वाईट नजरेने पाहण्याची. पण ज्या दिवशी तुमच्या बाहेरच्या अंगणामध्ये खटवरती पडणारा बाप ज्या दिवशी गावाला दिसणार नाही ना, अख्खं गाव तुमच्या घराकडे वाईट नजरेने पाहिल्याशिवाय राहणार नाही. हे दादा, दादा माझा ज्ञानोबरांचा संजीवन समाधी सोहळा जोपर्यंत विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता आहे ना, तोपर्यंत 40 भावंडांना कशाची काळजी नव्हती. निवृत्ती नाते ज्ञानदादा सोपन काका मुक्ताई, पण अख्खं आळंदीकर माझ्या ज्ञानदादाला मुक्ताईला निवृत्तीनाथाला सोपन काकाला संन्यासाची मुलं म्हणून हिनवतात. संन्यासाची मुलं म्हटल्यानंतर विठ्ठल पंतांच्या कानावरती कुणीतरी शिसवतावा असा वेदना विठ्ठल पंतांना होत. माझ्या 4 मुलांना आळंदीकरांनी संन्यासाची मुलं म्हणून हिनवावा. आणि खरे दादा, बापाचा काय त्याग असतो. आळंदीच्या धर्मसभेमध्ये ब्राह्मण वृंदांच्या पुढे विठ्ठल पंतांनी उभा राहावा. अरे माझ्या मुलांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवतायत, काय प्रायश्चित्त आहे आम्हाला ते तरी सांगा. धर्मसभेमध्ये ब्राह्मण वृंद उभा राहिले आणि विठ्ठल पंतांच्या पुढे एकच शब्द टाकला, अरे तुझ्या मुलाला मी संन्यासाची मुलं म्हणून हिनवतोय, याच्यातून बाहेर पडायचं असेल तो दोघा नवरा बायकोंना एकच प्रायश्चित्त आहे, आणि ते प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. झालेले माझं कीर्तन आई बापाचा मुला करता काय त्याग असतो. शेवटे माझ्या कीर्तनाचा समारोप करतो मी. ती विठ्ठल पंतांच्या कानावरती देहांत प्रायश्चित्त नावाचे शब्द पडले. विठ्ठल पंतांचा चेहरा पडला आणि विठ्ठल पंत आता खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा एक आपल्या पर्णकुटीच्या दिशेने चालू लागले. आल्यानंतर रुक्मिणी बसलेली. रुक्मिणीने सांगितलं, अगं धर्मसभेमध्ये गेलो होतो. अहो काय फार मंदिर त्यांनी सांगा ना. विठ्ठल पंतांच्या डोळ्यातले अश्रू थांबण्याकरता तयार नाही. तर रुक्मिणी आपल्या मुलांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवतात ना, एकच प्रायश्चित्त दिले त्यांनी, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त रुक्मिणी मातेच्या कानावरती शब्द पडले आणि रुक्मिणी मातेला राहवलं नाही, का राहवलं नाही, देहांत प्रायश्चित्त म्हणून नाही. कारण तिला माहित होतं विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्त धर्म मंडपामध्ये सांगितलंय ना, नक्कीच ते देहांत प्रायश्चित्त घेतील. पण डोळ्यातले अश्रू रुक्मिणीच्या थांबायला तयार नाही. तर का? कारण डोळ्यासमोर रुक्मिणी मातेच्या पुढे उभा राहिली ते कोण? माझी छोटीशी मुक्ताई. ज्ञान दादा निवृत्ती नाथ सोपन काका उभा राहिले. विचार करू लागली,
आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं तर माझ्या मुक्ताईच्या पाठीवरून माईने हात कोण फिरवणार आहे? माझ्या ज्ञानदादाला भूक लागली तर ज्ञानदादाला खाण्याकरता कोण करून देईन? अरे निवृत्ती मोठा आहे, स्वपन काका लहान आहे, कोण माझ्या स्वपन काकाकडे पाहिन? पण विठ्ठल पंतने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आपल्या मुलांना संन्यासाची मुलं मुली हिणवतात. अगं रुक्मिणी, याच्यातून जर का बाहेर पडायचं असेल ना तर देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. अरे झालेले माझं कीर्तन माझ्या निवृत्तीनाथा करता, सोपन काका करता, ज्ञानदादा करता, मुक्ताई करता संन्यासाची मुलं मुली हिणवतात. माझी संन्यासाची मुलं मुलांना हिणवू नये याच्याकरता देहांत प्रायश्चित्त स्वीकारणारे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता हे कोण आहे? हे आई बाप आहेत. आणि ह्या आई बापाचा त्याग एवढा असतो की स्वतःचं समर्पण करतात, स्वतःच्या देहांत प्रायश्चित्त स्वीकारतात, पण आपल्या मुलाचा हिताचा विचार करतात. त्यांना जगामध्ये फक्त आई आणि बाप म्हटलं जातं. मला पुढचा प्रसंग सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही. ऐका रे, हे समर्पण करणारे फक्त आयुष्यामध्ये आपल्याला भेटणारे आपले आई बाप. ज्या दिवशी आई बाप निघून गेले त्या दिवशी आयुष्यामध्ये आपल्याला झिरो किंमत आहे. पण जोपर्यंत आई बाप डोळ्यासमोर आहेत ना तोपर्यंत स्वर्ग आपल्या समोर आहे. पण ज्या दिवशी आई बाप निघून गेले आयुष्यातला स्वर्ग आपला संपला. म्हणून याच अनुषंगाने पुण्य जाता जाता समर्पणामध्ये आदरांची